मित्र नमस्कार, मी नितीन थोरात या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे, खरं तर शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले बाबासाहेब पाटील जगताप, गेले 20-25-30 वर्ष शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले आमदार रमेश बोरनारे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढवलेले एकनिष्ठ शिवसैनिक, या सगळ्या गंथडीच्या परिसरामध्ये सगळ्यांनाच नावरूपाला आलेले, अनेक वेळा या सगळ्या आमदार बोरनारे सरांच्या विकासामध्ये खरंच आपली महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि दोन या मित्रांच्या साथीने खरं तर कुसरा सुदाम्याच्या जोडीने असं अनेक वेळा म्हटलं गेलं होतं। अनेक विकास कामे या तालुक्यात झाली आणि अनेक बदल खरं तर घडत गेले। मात्र आत्ता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे आणि याच निवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वतः बाबासाहेब पाटील जगताप हे वांजरगाव आता गटातून उतरलेले आहेत। खरं तर नागरिकांसाठी कार्यकर्त्यांसाठी नेहमी लढत राहिलेला एक निष्ठावान शिवसैनिक आता या मैदानात उतरल्यामुळे त्यांची निवडणूक कशा पद्धतीने सुरू आहे, त्यांचा राजकीय प्रवास काय राहिला होता, कशा पद्धतीचे खरं तर अडथळे या सगळ्या त्यांच्या जीवनामध्ये आले होते, याविषयी आज आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायचे। माझ्यासोबत स्वतः बाबासाहेब पाटील जगताप पाटील, खूप स्वागत आहे तुमचं। पहिला प्रश्न, कसा राहिला राजकीय प्रवास आणि या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगाल? तसं पाहिलं तर माझे वडील, आजोबा आणि चुलते हे गावचे सरपंच आणि पाटीलकी म्हणून त्यांनी लोकांची सेवा केली। त्यानंतर आमचे आदरणीय प्रमोददादा जगताप हे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असल्यामुळं जे राजकीय कडूबाळ पाहिजे होतं, जे काही पाहिजे होतं ते त्यावेळेस आम्हाला मिळालं। आणि तसं पाहिलं तर राजकीय जीवन माझी खरी सुरुवात झाली ती कॉलेजच्या जीवनापासून, कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे आदरणीय बोरनारे सर आमदार आणि मी स्वतः कॉलेजमध्ये निवडणूक असली तर आम्ही दोघंही त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेत होतो। मग ग्रामीण भाग असेल, शहर असेल, असा तो पॅनल असायचा। तिथून पुढं आमच्या दोघांची जोड जमली। राजकीय जीवनामध्ये ज्यावेळेस कॉलेज संपल्यानंतर सुरुवात जी झाली ती स्वर्गवासी आदरणीय आमदार, आमचे दैवत जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, यांच्या हाताखाली राजकीय धडे आम्हाला मिळाले आणि ते एक राजकीय विद्यापीठ होतं राजकारणाचं। त्यांच्या हाताखाली शिकल्यामुळं आज राजकारण करीत असताना, समाजकारण करीत असताना कुठलाही वेडावाकडा विचार मनात येत नाही। ती शिकवण आजही आमच्या बोरनारे सर असतील किंवा मी असेल ती आज तंतोतंत पाळल्या जातील। बरं, खरं तर तुम्ही मागच्या टर्मला इच्छुक होता, मात्र तुम्हाला काही कारणास्तव शिवसेनेतून तिकीट मिळालं नाही, मात्र आता तुम्ही जिल्हा प्रमुख झालात, अनेक कार्यकर्त्यांना तिकीट तुमच्या आठवून दिलं जातं, हे सगळं पक्षामध्ये कसं कसं घडत गेलं आणि एवढं मोठं पद मिळाल्यानंतर काय वाटतं आज? तसा मी हाडाचा शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेलो। शिवसेनेचं काम करीत असताना फक्त समाजसेवा करणं। मला 2007ला शिवसेना पक्षाने पंचायत समितीचं तिकीट दिलं, मी सभापती झालो, त्याही वेळेस चांगलं काम केलं। पक्षाने ज्यावेळेस सभापती केलं त्यावेळेस आनंद वाटतो, ज्यावेळेस पक्ष अडचणीत असेल त्यावेळेस काही अडचणीमुळं जर मला तिकीट न मिळू शकल्यामुळं त्यावेळेस नाराज होण्याचं कारणच नाही। त्यावेळेस मी ठरवलं की मी एक हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारात असून शिवसैनिक आहे आणि विशेष करून आदेश पाळणारा मी शिवसैनिक आहे। त्यामुळं मागच्या टर्मला तिकीट मिळालं नाही तर त्याबद्दल कुठलीही कसं म्हणजे मनाला वाईट वाटलं नाही। परत त्याच जोमानं त्याच दामानं गेल्या 10-12 वर्षापासून आज मी रस्त्यावर काम करतो। बरं, खरं तर तुम्ही पंचायत समितीचे सभापती देखील राहिला होतात, काय आपल्या गटासाठी, आपल्या या सरकारसाठी आणि तालुक्यासाठी करू शकला, त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस मी वाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचं काम करत होतो त्या टायमाला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट, त्या टायमाला साबेरवय असतील, आमचे आदरणीय बोरनारे सर असतील, यांनी एक कल्पना मांडली होती का या पंचायत समितीची एक इमारत असली पाहिजे। मग त्याच्यासाठी आम्ही इतका प्रयत्न केला का आमदार वाणी साहेबांनी त्यावेळेस सांगितलं, त्याला नाव दिलं होतं शून्यातून विश्व निर्माण प्रकल्प। याचं खरं श्रेय वाणी साहेब असतील, बोरनारे सर असतील, साबेरवय असतील। मी एक सभापती, एक कार्यकर्ता म्हणून आजही मला समाधान वाटतं का आपण उभी केलेली इमारतीमध्ये जो कारभार केला तो पारदर्शकपणाने करण्याचा प्रयत्न केला। जो निधी आला तो प्रत्येकाच्या म्हणजे घरापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं, तिथं कुठलंही चुकीचं काम केलं नाही। आणि एवढं प्रशासनात काम करीत असताना मला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कुण ज्यावेळेस प्रशासनाचा जो पुरस्कार असतो तो विभागामध्ये 1 नंबरचा मिळालं। म्हणजे केलेल्या कामाचं समाधान आजही वाटतं का आपण जी खुर्ची मिळाली किंवा जे लोकांनी आपल्याला ज्या याच्यावर बसवलं त्याला न्याय देण्याचं काम आपण 100% केलं। बरं, खरं तर वाणी साहेब हे 2-3 टर्म इकडून निवडून गेले, मात्र एक तालुक्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न होतो तो रस्त्यांचा। सत्तेत आमदार वाणी साहेब नसल्यामुळे ते रस्त्याचे प्रत्यक्षामध्ये खरं तर कामे होऊ शकले नाही। मध्यंतरी भाऊसाहेब चिगडावकर गेले, तेही विरोधी पक्षात होते, मात्र यामुळे कुठेतरी रस्त्यांची दळणवळण, रस्त्यांची हे कामे होऊ शकले नाही। मात्र आमदार रमेश बोरनारे हे सत्तेतल्या पक्षात बसले आणि खरं तर असं म्हटलं जातात की तुम्ही त्यांचे मुख्याध्यापक आहे आणि ते सर आहेत, अशा नेहमी प्रचारात अनेक विरोधकांचे आम्ही ऐकलेलं आहे।
काय या सगळ्या रस्त्याचं ड्रीम प्रोजेक्ट राहिलं होतं आणि आता सगळीकडे रस्तेही चकाचक झालं, गुळगुळीत झालेत. काय सांगाल या खरी सगळ्या? परिस्थिती अशी होती का सत्ता असली तर कुठेतरी सत्तेचं समीकरण जर जुळलं तर विकास करता येतो. परंतु दुर्दैवाची गोष्टी ज्या ज्या टायमाला हे आमदार होते त्या टायमाला सत्ता नव्हती, सरकार नव्हतं. ही एक आनंदाची गोष्ट का आदरणीय आमदार बोरनारे सर ज्या टायमाला आमदार झाले, योगायोगानं ते सत्तेत आले आणि ज्या टायमाला सत्तेत आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं मायक्रो प्लॅनिंग केलं, ब्ल्यू प्रिंट तयार केली. की या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो रस्त्याचा, कारण पूर्ण रस्त्याच्या चाळणी झालेली होती. आमच्या ग्रामीण भागात पारावर चर्चा व्हायची, घंटी सोडून सायकलीचं सगळं वाचतं, अशी कल्पना, अशी चर्चा विनोदानं होत होती. परंतु आज परिस्थिती अशी झाली मित्रांनो का आज जर तेल जरी सांडलं रस्त्यावरती तर ते भरून घेता येईल अशीही चर्चा पारावर आणि लोकांमध्ये चालू आहेत. कारण हे करीत असताना 18 ते 20 घंटे सेवेसाठी द्यावं लागतात, प्लॅन करावा लागतो. त्याच्यासाठी गावावर, वाडीवर, वस्तीवर जावं लागतं. स्वतः प्रत्यक्ष जेव्हा लोकप्रतिनिधी जातो आणि तो लोकप्रतिनिधी स्वतः डोळ्यांनी बघतो, ते खास कळगे पाहतो, त्यावेळेस तो ज्या ज्या टायमाला संधी येईल, सरकारकडून बजेट येईल, त्यावेळेस ते टाकण्याचं काम करतो. त्याच्यामुळं आज जी परिस्थिती बदलली ती केवळ आमदार बोरनारे सरांमुळं, कारण त्यांनी 18-20 घंटे काम केलं, संपर्क ठेवला आणि शासन दरबारी प्रत्येक वेळेस मग मंत्री महोदय असतील, सचिव असतील, कुणी असतील, उपसचिव असतील, प्रत्येकाकडे जाऊन विनंती वजा त्यांनी जे जे करता येईल ते करण्याचं काम केलं. पण कधीच आमदार म्हणून मंत्रालयात मी त्यांच्याबरोबर सावलीसारखा वागलो, पण ते आमदार म्हणून कधीच वागले नाही. ते प्रत्येक वेळेस म्हणायचं, शेवटी जर तालुक्याला निधी न्यायचा असला ना तर आमदाराचा बिल्ला फक्त ओळखीसाठी असावा लागतो, काम करताना कार्यकर्ता म्हणूनच प्रत्येक फाईल घेऊन जावं लागते. आणि ते काम त्यांनी केल्यामुळे आज 3-3.5 हजार कोटी रुपयाचे कामं आज या तालुक्यात करू शकले. खरं तर तुम्ही आमदार बोरनारे यांचे अगदी जवळचे मित्र आहात. तुम्ही आज जरी कार्यकर्ते म्हणताल तरी अगदी जवळचे मित्र म्हणून, निकटवर्ती म्हणून तुम्ही ओळखले जातात. आमदार रमेश बोरनारे एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते. खरं तर त्यावेळेस एवढी कार्यकर्त्याची स्वतःची फळी मजबूत नव्हते. पहिल्या वेळेस जेव्हा ते आमदार विधानसभेची निवडणूक लढले होते त्यावेळेस अनेक कार्यकर्ते त्यांच्या विरोधात गेले होते. अधिक दिग्गज नेते खरं तर विरोधात होते. मात्र तुम्ही ठामपणे आमदार रमेश बोरनारे यांच्या पाठीशी होतात आणि अखेर 2 टर्म निवडून ये खरं तर ते सत्तेमध्ये राहिल्यामुळे तुमचा त्यामध्ये मोठा वाटा असं म्हटलं गेलं. तो प्रवास कसा राहिला? कारण अगदी खडतर प्रवासातून तुम्ही दोन्ही मित्रांनी या शिवसेनेची, ह्या सत्तेतल्या पक्षाची सुरुवात केली होती आणि आज सगळी परिस्थिती तालुक्यातली कशी आहे पक्षाची? परिस्थिती अशी होती, जे जे मोठमोठे पुढारी होते त्यांना असं वाटत होतं की रमेश बोरनारे आणि बाबासाहेब जगताप एक छोटे कार्यकर्ते आहेत. परंतु रमेश बोरनारे सरांनी वाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना 11 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम पाहिलं, 12 वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम पाहिलं. शिवसेनेचं एकनिष्ठेने काम करीत असताना त्यांनी जे कार्यकर्त्याचं, लोकांचं जे जाळं विणलं होतं ते फक्त मला आणि त्यांनाच माहिती होतं का आपण कोणतीही निवडणूक लढवली तर लोक आशीर्वाद द्यायला तयार आहेत. परंतु खूप अडचणी येत गेल्या, परंतु त्यांचं नशीब चांगलं, बेटाचा आशीर्वाद त्यांना मिळाला, वाणी साहेबांचा आशीर्वाद मिळाला आणि याच्यातून आज बोरनारे सर पहिल्याच टर्मला सगळ्यात जास्त मतांनी 1,00,000 मतं घेऊन ते निवडून आलेत. खरोखर त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी घेतलेली काळजी, त्याच्यामुळं आज या ठिकाणी या पदावर जाऊ शकले. नाही, पण अनेक वेळा असं म्हटलं गेलं की गेली 10 वर्ष तुम्ही कुठलंच पद तुमच्याकडे ठेवलं नाही, कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अखेर मागच्याच वर्षी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद मिळालं. असं का तुम्ही एवढं दूर का राहत होता आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा कसा प्रयत्न केला आणि आज अखेर पक्षानेही तुम्हाला मोठं पद दिलेलं आहे? कसं असतं, एक कार्यकर्ता म्हणून, समाजसेवक म्हणून काम करीत असताना प्रत्येकाने ही काळजी घेतली पाहिजे का सत्तेसाठी काम करायचं नाही, फक्त काम करीत जा. सत्ता येत असती, जात असती. माझा मूळ स्वभाव असा आहे का मी कार्यकर्ता म्हणून पहिलाही काम करत होतो, आजही काम करतो. सभापती असतानाही कार्यकर्ता म्हणूनच राहिलो, जिल्हा प्रमुख झालो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहिलो. याच्यासाठी कुठेतरी पद मिळावं म्हणून काहीतरी कुठेतरी जाण्याची गरज पडली नाही. आणि आपण जर सेवा करीत राहिलो ना, सत्तेत कधी ना कधी येत असतो. नाही तर मागच्या पंचवार्षिकला खरोखर जसं पाहिलं तर 2 महिने मी फिरत होतो, लोकांचा आशीर्वाद घेत होतो. परंतु माझ्या नशिबात नव्हतं. दुर्दैवाची गोष्ट, मी त्या निवडणुकीपर्यंत जाऊ शकलो नाही, परंतु नाराज झालो नाहीत. परत त्याच जोमाना, त्याच दमाना परत लोकांचं काम करायला लागलो. आणि आज जरी म्हणत असलं कोणी का बस 14 वर्षात काही करता नाही आलं, पण कार्यकर्ता म्हणून मला जे जे काम करण्यासारखं आहे का जिथं लोकप्रतिनिधीची गरज पडत नाही, फक्त आशीर्वाद लागावा लागतो बोरनारे सरांसारखा, असे छोटे मोठे काम करताना संजय गांधी असेल, श्रावण बाळा असेल, अतिवृष्टीचे पैसे असेल, कोणाचं रेशन कार्ड असेल, जे जे काम असेल, दवाखान्याचं एखाद्याचं कार्ड असेल, जे करता येईल ते कार्यकर्ता म्हणून जर काम करत गेलो तर पाठीमागं फक्त नेत्याचा आशीर्वाद लागतो. पद हे गौण आहेत.
ही शिकवण आम्हाला शिवसेनेने दिली का 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण मी असा एक कार्यकर्ता आहे का 100% राजकारण करणारा, राजकारण न करता 100% मी सेवा करतो आणि त्या सेवेतून आज मी या ठिकाणी आज जनता जनार्दनाच्या दरबारात उभा आहे. नाही, पण असं आहे की मागच्या वेळी जेव्हा तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं होतं तर तुम्हालाही अनेक पक्षांकडून खरं तर ऑफर्स होत्या, अशा चर्चाही झाल्या होत्या. मग अनेक लोक ऐन वेळेवर पक्ष बदलतात, अनेक वेळेस आपलं स्वतःचा स्वार्थ साधतात. याही निवडणुकीत ते पाहायला मिळालं. मग अशी परिस्थिती असताना, जगतापांचं एवढं मोठं वलय असताना तुम्ही का दुसरा पक्षाचा पर्याय निवडला नाही आणि रिंगणात का उतरला नाही? त्यावेळेसही माझ्याकडं बऱ्याच पक्षाची ऑफर आली होती. सगळे मला म्हणत होते तुम्हाला जे काय लागेल ते आम्ही देतो, उमेदवार तुम्ही घ्या, जिल्हा परिषदला राहा, 2 पंचायत समिती करा. परंतु मी ज्या नेत्यावर निष्ठा ठेवली, ज्या पक्षावर निष्ठा ठेवली का आपल्याला हे करायचं नाही. कारण पक्ष बदलून किंवा कुठेतरी एखादी निवडणूक जिंकून लोकांच्या पुढं जाण्यापेक्षा का आपण, ती माझ्या सगळ्यात जीवनातली सगळ्यात माझी परीक्षा होती. कारण त्या परीक्षेत मला उतरणं गरजेचं होतं. का आज मला तिकीट जरी नाकारलं म्हणण्यापेक्षा माझ्या योगात नव्हतं, परंतु मी त्या गोष्टीचा कधीही हे केलं नाही. कारण काय असतं, ज्या वेळेस जीवनामध्ये राजकारणात जिथं थांबायचं ज्याला समजलं तोच राजकारणात सक्सेस होत असतो. खरं तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर तो प्रश्न आता या ठिकाणी विचारू नयेत, पण विचारला गेला पाहिजे. सरला बेटाने मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत एक भूमिका घेतली. ती भूमिका निर्णायक ठरली, महत्त्वाची ठरली. काय वाटतं, आजपर्यंत इतिहासामध्ये सरला बेटा त्या महंतांनी कधीच कुठल्याही आपल्या शिष्यासाठी, आपल्या भक्तासाठी असा व्हीप आदेश काढलेला नव्हता किंवा नागरिकांना आव्हान केलेलं नव्हतं. मात्र महाराजांनी भूमिका घेतली. काय वाटलं एक नागरिक म्हणून, मतदार म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून? त्यांना वाटलं एक सेवेकरी आहे, 3 पिढ्यापासून यांचं आज बेटाशी संबंध आहेत. आणि तसंही ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी वाणी साहेबांचाही त्यावेळेस ओपन प्रचार केलेला होता. त्यांनी ओपन पण सांगितलं होतं. कारण साधू संताला कुठला पक्ष नसतो, साधू संताला फक्त आवडतो तो शिष्य. आणि जो शिष्य वारकरी संप्रदायात कामं येईल, जो बेटाशी संबंधित राहील, त्या माणसाशी कोणी जरी म्हटलं तर थोडंफार प्रेम करणाराच आहेत. आणि त्यांना त्यावेळेस वाटलं होतं का एक चांगला होतकरू मुलगा आहेत, आमदार झालात किंवा होऊ लागलात, याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी ती एक आदेश म्हणून म्हणा किंवा त्यांनी दिलेला सगळ्यात मोठा आमच्या जीवनातला, राजकीय जीवनातला तो आशीर्वाद मी समजेल. बरं, खरं तर तुमचा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे. आमदार बोरनाडे सर यांनी विधानसभा लढवण्याच्या पूर्वी एक विधान केलं होतं की माझी आमदारकी गेली तरी चालेल, मी रामगिरी महाराजांसोबत राहील. मित्र म्हणून, भक्त म्हणून काय अभिमान वाटला हे ऐकून? 100% सगळ्यात मोठा अभिमान तोच वाटला. हिंदू म्हणून हिंदुत्वाचे विचार घेऊन जे 27 वर्ष आम्ही रस्त्यावर काम केलं ना, ते खरोखर त्याचं चीज झालं. आणि आजही आम्ही सांगतो, उद्याही जिल्हा परिषद लोक आशीर्वाद देतील नाही देतील, निवडून येईल नाही येईल, पण एक बेटाचा, सरला बेटाचा एक भक्त म्हणून तिथं सेवा करणार. आणि आज त्यांचा सेवेकरू म्हणून आज वारकरी संप्रदायाचं आमचा घराणा आहे. आमच्या इथं आषाढी कार्तिकीची वारी काय होती तर आम्ही एकादश धरतो, तर आमच्या घरात सगळं तो संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. काहीतरी बेगडी प्रेम, निवडणूक आली म्हणजे हिंदुत्व दाखवायचं, निवडणूक आली म्हणजे कोणत्या तरी देवळात जाऊन बसायचं, हा आमचा पिंड नाही, आमच्या रक्तात पण नाही. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. खरं तर आता तुमच्या या निवडणुकीबद्दल मला विचारावं लागणार आहे. तुम्ही ज्या गटातून आता निवडणूक लढणार आहे, खरं तर असं म्हटलं जातं की मामा भांजाची लढाई आहे. भांजा एकदा निवडून गेला होता, मामाने काय काय कामं बघितले भांजाचे? नाही, तसं पाहिलं तर टीका टिप्पणी मी राजकारणात कधीच करत नाही. कोणाबद्दल त्यांचे कामच माहीत नाही. काम जर केलं असतं तर ते दिसले असते. फक्त आता कुठेतरी कोणाला तरी बोलायला लावायचं, ते सांगायचं यांनी केलं त्यांनी केलं. मी तरी ठामपणाने सांगू शकतो का 2007ला मी पंचायत समितीचा सभापती होतो. त्यावेळेस सगळ्यात मोठं काम झालं असेल तर पंचायत समितीची प्रशासकीय इमारत. दुसरी गोष्ट केली मी ती पाठीमागची निवासस्थान, म्हणजे त्या टायमाला 25-30 कोटी त्या काळात आणलेले होते. आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रात कुठल्याही पंचायत समितीनं त्यांच्या BDO स्तरावर इतकं मोठं टेंडर केलेलं नाही आहेत. आणि आम्हाला जो अभिमान वाटला का आम्हाला प्रशासनाने केलेल्या कामाची दखल घेऊन आम्हाला यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जर मिळत असेल तर त्यासारखी दुसरी शाबासकीची थाप तर मिळणार नाहीत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. खरं तर युतीवरून अनेक विषय चर्चा झाली. शिवसेना भाजपाची युती वैजापूरमध्ये होईल की नाही असे चित्र निर्माण झाले होते आणि त्याला तुमची सीट कारणीभूत ठरत होती. कारण इकडून पंकज ठोंबरे हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणार आणि मग ते भाजपाकडून लढणार. त्यामुळे इथे बराच सस्पेन्स खरं तर युतीत पाहायला मिळाला. मात्र अखेर महायुतीमध्ये युती झाली, शिवसेनेला हे सीट सुटलं. जर भाजपाला हे सीट सुटलं असं आणि तुम्हाला थांबण्याची वेळ आली असती तर? तो घटनाक्रम असा झाला ज्या टायमाला वरिष्ठ बसलेत जिल्हा पातळीवर आणि जागेची वाटप सुरू झाली. काहीतरी 5 जागा 4 जागा इथपर्यंत त्यांचं समीकरण होत आलं का ज्याच्या ज्या विन जागा आहेत त्यांनी घ्यायच्या, ज्या असतील त्या वाटून घ्यायच्या. परंतु शेवटी वांजरगाव शिटाबद्दल येऊन ते थांबलं.
मग त्याही वेळेस विचारलं का हे सीट तर विरोधी, आज आपण सेना भाजपची युती करतो, हे सीट द्यायचं कसं. मग त्यावर बऱ्याच चर्चा झाल्यात. नंतर असं समजलं गेलं त्यांच्याच वरिष्ठ टाकून का त्यांना प्रवेश द्यायचा, प्रवेश दिल्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायची, असं काहीतरी चालू होतं. हे मला आमदार साहेबांनी त्यांनी अर्जही भरला होता भारतीय जनता अर्जही ऐकलं का, भरला होता. बघितलं का तुम्ही ते? हो बघितला, माझ्याजवळ अजून प्रिंट पण येते. त्यांनी एक दिवस अगोदर ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच्यानंतर 15 मिनिटांनी फॉर्म भरला. तो एक फॉर्म होता भारतीय जनता पार्टी, दुसरा होता अपक्ष. माझावाला आजही फॉर्म शिवसेनेचाच होता, तोच होता. जागा सुटली असती, नसती सुटली तर परत एक परीक्षेचा माझा एक काळ होता, परतही थांबला असतो. बरं, खरं तर राष्ट्रवादी पक्ष ते सांभाळतात. मग अशा या सगळ्या समीकरणांमधून का त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून हा अर्ज भरला, असं काय वाटतं तुम्हाला? त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारलं पाहिजे का राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असताना का भाजपाचा फॉर्म भरण्याची गरज का पडली, याचं उत्तर तेच देऊ शकतो. नाही, पण तुम्हाला असं कसं वाटतं की बाबा भाजपाकडून महायुतीमधून ही सीट स्वतः घ्यायची, जगतापांना रिंगणातच उतरू द्यायचं नाही, जी परिस्थिती पूर्वीच्या निवडणुकीत झाली तीच खरं तर ओढण्याचा असा काही प्रयत्न झाला असं तुम्हाला वाटतं का? असू शकतं, पण माझे योग चांगले आहेत. जनता जनार्दनाच्या दरबारात या माध्यमातून मला जाण्याची संधी मिळाली. राजकारणात किती कुटील कारस्थानं केले, प्लॅनिंग केली, सगळेच सक्सेस होता असं पण नाही. बरं, खरं तर पंकज ठोंबरे यांनी खूप विकास कामं केल्याचे दावे केले जातात. त्यांचं म्हणणं आहे, मी बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलो, त्यांचे कार्यकर्ते म्हणाले की पंकज ठोंबरेंनी स्वतः काम केलेलं आहे, बाबासाहेब जगतापांनी स्वतः काम कुठे केलं आहे ते तर आमदार बोरनारे यांनी केलेलं आहे. या सगळ्या टीकेवरती आणि या नागरिकांच्या या सगळ्या अँगलवरती तुम्ही काय उत्तर द्या? आता त्यांनी काम केलं असं, मी स्वतः तर नाही केलं कारण मी गुत्तेदार नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की मी 2007ला सभापती होतो, त्याच्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. योगायोगानं आमदार बोरनारे सर आमदार झालेत. आणि ज्या टायमाला महाराष्ट्र शासनाचा निधी येत होता त्या टायमाला जास्तीत जास्त ओढून आणण्याचं काम मी या ठिकाणी केलं. भलं मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या हाताने किंवा माझ्या शिफारशीवर नसन झालं, परंतु आमदाराला केलेल्या विनंतीवरून आणि त्यांच्या शिफारशीवरून काम करण्याचा प्रयत्न केला. मग तो आमदार निधी असेल, 25-15 असेल, सामाजिक न्याय असेल, DPTC असेल, बजेटचं असेल, तुमच्यावाला मुख्यमंत्री निधी असेल, काय जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी केला. आणि हे करीत असताना का जिथं कुठंच लोकप्रतिनिधी असलाच पाहिजे असं काही नाही, म्हणून रोजगार हमी योजनेमध्ये आमचे मंत्री आदरणीय भुमरे साहेब यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. या तालुक्यामध्ये 10,000 गायगोठे झाले, जवळपास 15,000 विहिरी झाल्यात, पांदन रस्ते झालेत. हे कामं करून आणून मंजूर करून त्या गावात आज चालू आहे, काही ठिकाणी सुरू करायचे बाकी आहेत. परंतु बाबासाहेब जगतापनी कुठून तरी पैसे गोळा केले असं कुठेच घडणार नाही. मी आज जेवढ्या मोठ्यापणानं आज लोकांपुढे जातो ना, तर चौकातही उभं राहिलो आणि लोकांना विनंती करायला होतं, एक सिंगल माणूस म्हणणार नाही तू विहिरीचे 30,000 घेतले, 25-15चे तो पैसे गोळा केले, वरून मंत्रालयातून तू पैसे आणणार आहेत. हा धंदा माझा पूर्वीपासून नाही. बरं, हे सगळे काम तुमचे तोंडपाठ कसे हो? आता मी रस्त्यावर कार्यकर्ता आहे ना, हे जे शिफारशी आल्या ना, ज्या ज्या टायमाला 25-15ची यादी करायची, मी म्हणतो नाही माझ्या मतदारसंघात गेलं पाहिजे, बजेटमध्ये कोणतं तुम्हाला स्कोप आहे तिथं माझा हा रस्ता घेतला पाहिजे, समजा मुख्यमंत्री निधीमध्ये काय आहे तिथंही हे घेतलं पाहिजे. म्हणजे जे जे हे सामाजिक न्याय सगळ्यात जास्त 27 कोटी रुपये आणले, त्याच्यामध्ये विपश्यना केंद्र असेल किंवा सामाजिक सभागृह असेल ते आणण्याचं काम मी एक मतदारसंघात केलं. बरं, खरं तर आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात, काय वाटतं की जे आपण करू शकलो नाही आणि आपल्या या म्हणजे गनथडीच्या नागरिकांसाठी, या सगळ्या मतदारसंघासाठी आपण आगामी काळात आपला करण्याचा मानस आहे किंवा आपण ते डोळ्यासमोर ठेवला आहे? मी फार मोठं काही सांगणार नाही, आश्वासन देणार नाही आपल्या माध्यमातून, पण जे जे जिल्हा परिषदेमध्ये करण्यासारखं आहे सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण. शिक्षणाचा बऱ्याच ठिकाणी दर्जा थोडासा खालावलेला आहे. शिक्षणाची वाईट अवस्था आहे. मी अनेक गावांमध्ये जाऊन आलो, माझं गाव इकडे मूळ गाव इकडचंच आहे. जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय वाईट झालीत. अनेक ठिकाणी निधी कागदावर खर्च केलेला आहे. खरं तर मी कुठल्या व्यक्तीला विरोधात बोलत नाहीये, पण असं झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये. या सगळ्या इमारतांची अगदी वाट लागलेली आहे. या सगळ्याविषयी तुमचा याबाबत काही करण्याचा मानस आहे का? आणि सध्या जी परिस्थिती झाली ती कुणामुळे ओढवली असेल वाटतं तुम्हाला? खरी परिस्थिती शिक्षणाची दर्जा पण खालावला गेलात आणि तो सुधारण्यासाठी सर्व शिक्षक बंधूंना, गुरु बंधूंना सोबत घेऊन त्यांच्याशी एक विचाराची बैठक घेऊन का त्यांनाही सोबत घेणार आहे का, त्यांच्याबद्दलही मी आज काही चुकीचं बोलत नाही, परंतु जे जे करण्यासारखं आहे का आपल्या शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे, आपला दर्जा वाढला पाहिजे. आजही जर बघितलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेमधले काही विद्यार्थी आज MPSC UPSC मध्ये मेरिटमध्ये आले, तेही एक अभिमानाची गोष्ट आहे. परंतु त्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालकाचा थोड्याफार प्रमाणात जरी वेगळा असला
परंतु शिक्षक बंधूंना मी गुरूंना विनंती करून त्यात जेवढं करता येईल तेवढं करतो. नाही तर लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सगळ्यात पहिला लोकप्रतिनिधी काय पडतो, त्या शाळेला भेट देत असताना तो फक्त पाहतो याचे पत्रे कसे आहेत, याची भिंत कशी आहेत, आणि आपल्या डायरीत नोंद करतो का दुरुस्तीमध्ये हे काम घ्या आणि मला देऊन टाका. हे करणारा नाही. हे असं झालं का मागच्या 5 वर्षात? झालंच असं वाटतं असेल, का तुम्हाला? झालंच असेल. बरं, अजून एक लोकांना महत्त्वाचा विचारा. प्रश्न तुम्हाला विचारतो की आपल्याकडे फलोत्पादन मंत्री, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे होते, तुमचे लाडके मामा होते ते. हो. त्या मामांच्या या सगळ्या प्रयत्नांमधून तुम्ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये एकमेव वैजापूर तालुका असा की सर्वाधिक निधी आला, अनेक पाणत रस्त्यांची इकडे कामं झाले, अनेक मोठा निधी आला. या मामाकडून तुम्ही जास्त ओढण्याचा प्रयत्न केला आणि काय काय मिळालंय तुमच्या गंतडी भागासाठी ते सांगा. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक शेतकऱ्याला जो मागेल त्याला विहीर. पूर्वीचा कायदा असा होता का एका गावामध्ये 5 किंवा 10 विहिरी दिल्या जात होतात शेतकऱ्याच्या. परंतु भुमरे साहेबाच्या माध्यमातून व आपले बोरणारे सरांच्या माध्यमातून त्यात बदल केला गेला. नवीन जी आर काढला का जो मागेल त्याला शेततळं दिलं पाहिजे, विहीर दिली पाहिजे, गाय गोठा दिला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलात. आणि शक्यतो नुसतं कसं होत नाही, प्रत्येक कागद जोडावा लागतो, प्रत्येक कागदाला ती फाईल बनावं लागते आणि ती टेबलवर घेऊन फिरावं लागते, त्या टायमाला त्याला मंजुरी मिळते. हा माझा सगळ्यात आवडता विषय. संजय गांधी, श्रावण बाळा आज जवळपास जर बघितलं तर या 6 वर्षामध्ये 17,000 श्रावण बाळाच्या योजनेच्या फायली आम्ही मंजूर केल्यात. त्या सगळ्या मी केल्या असं म्हणत नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये 99% ते करण्याचं काम मी केलं. बरं, खरं तर आपल्या तालुक्यामध्ये एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जातो, तो म्हणजे तरुणांच्या रोजगारांचा. इकडे MIDC बाबत अनेकदा घोषणा झालेली होती, मात्र प्रत्यक्षामध्ये त्याची कुठे हालचाल दिसत नाही. तुम्ही आमदार बोरणारे यांच्या निकटवर्ती आहात, तुम्ही याच्यावर अनेक वेळा बोलला आहात. काय त्याची सध्या परिस्थिती आहे आणि कधी सगळी MIDC आपल्याकडे होणार आहे, याबद्दल काही सांगू शकाल का? तसं MIDC बद्दल खूप वेळेस मिटिंगा झाल्यात, त्यावर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केलात. त्यावेळेस आमचे मंत्री महोदय, आता उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी खास शेतकऱ्यांसाठी चर्चा करण्यासाठी एक मिटिंग लावली. वैजापूर या ठिकाणी आलेत, शेतकऱ्यांबरोबर चर्चा केलीत, त्या निर्णयाच्या याच्यापर्यंत येऊन पोहोचलेत. आज तसं पाहिलं तर एक वर्षाच्या आत जवळपास ते MIDC चालू व्हायला पाहिजे. बरं, होऊन जाईल असं वाटतं तुम्हाला? हो. बरं, खरं तर तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक उपकेंद्र आहेत. काय झाली अवस्था, तुम्ही बघितली का अवस्था कशी आहे तुमच्या उपकेंद्रांची? खूप वाईट अवस्था आहेत. हा थोडासा शासन प्रशासनाचाही भाग आलात. 50-50 लाख रुपयाच्या इमारती बांधून ठेवल्यात, त्या ठिकाणी डॉक्टर नाही, नर्स नाही, कोणीच नाही. येड्या बाबळी उतरलेल्या आहेत. न जिल्हा परिषद सदस्याचं लक्ष, न कोणाचं लक्ष, अशी परिस्थिती. कारण तो त्यांच्या ज्युडिशियली मधला विषय आहे. बरं, खरं तर इकडे अनेक वेळा इकडे पूर येतो, पावसाळ्यामध्ये इकडे बिकट परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी तुम्हीही महापुरामध्ये खरं तर फिरलात, वाईट अवस्था झालेली होती. या सगळ्या नागरिकांसाठी, या सगळ्या नागरिकांच्या बचाव करायसाठी नवनवीन प्लॅन्स खरं तर नेत्यांनी आणायला पाहिजे. मागच्या 5-10 वर्षांमध्ये का येऊ शकले नाही तो विषय आता महाराष्ट्र शासनाच्या लेवलचा का पूर रेषेच्या नियंत्रणाच्या आज जेवढे गावं असेल किंवा ती असेल त्यांना गावठाण दिलंय, त्यांना जागा पण दिली गावांना, परंतु लोक जुन्या जागा अजून महत्त्वाचा सोडण्यासाठी प्रश्न, तयार. तुम्ही एका शेतावरती गेला होता, मी तुमच्या सोबत होतो. त्या शेतकऱ्याला काहीतरी मिळणार होतं, खरं तर त्याचा पाठपुरावा आता सुरू आहे का? पाठपुरावा चालू आहे. त्याला पहिला निधी मिळाला आणि एक कार्यकर्ता म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार साहेबांनी त्याला वैयक्तिक मदत केली. बरं, अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता महायुती झालेली आहेत, अनेक नेते नगरपालिकेमध्ये एकमेकांविरोधात लढत होते, त्यांना आता एकत्रित प्रचाराला यावं लागणार आहे. हे भारतीय जनता पार्टीचे लोक तुमच्या प्रचाराला येतील का हो? आदेश म्हटल्यानंतर आम्ही जसं आदेशाचं पालन करतो तसे त्यांनी पण केलं पाहिजे. नाही, पण अनेक ठिकाणी मी बघितलं की अनेक दोन्ही पक्षांकडून अनेक बंडखोर आता उभा झाले, ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी ते निकटवर्ती आहेत. अशामुळे इकडे युतीचं समीकरण काय सांगतं? कारण तुम्ही जिल्हा प्रमुख आहे म्हणून तुम्हाला मला तो प्रश्न विचारावा लागणार आहे. नाही, शेवटी नेत्यांनी जर निर्णय घेतला ना, कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही, तो नाराज होऊ शकतो, अपक्ष राहू शकतो, दुसरीकडे राहू शकतो, परंतु आपल्याला पक्षाचे आदेश जर असेल तर पक्षाचंच काम केलं पाहिजे. जिथं कमळ आहे तिथं कमळाचंच काम केलं पाहिजे, तिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाणाचंच काम केलं पाहिजे. बरं, खरं तर तुम्ही यापूर्वी सभापती होतात, मग त्या काळात तुम्ही या गटासाठी काय करू शकलात आणि काय प्रामुख्याच्या आठवणी सांगाल त्या काळातल्या? त्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे अडचणी अशा होतात का त्यावेळेस पूर येऊन गेला होता आणि एका गावाला 10 ते 12 घरकुलाशिवाय येत नव्हते सिनियरिटीप्रमाणे, परंतु 5% जो निधी DPT यांच्याकडे पडलेला होता घरकुलासाठी, तो आणण्याचं काम मी या ठिकाणी केलं. का ज्यांच्या पुरामध्ये घरं पडलेत, असा विशेष पॅकेज आपण आणून त्या घरकुलाचं काम मोठ्या प्रमाणात करण्याचं केलं. ज्यांना ज्यांना घरकुलं मिळाले त्यावेळेस ऑनलाईन नव्हतं, ऑफलाईन चेक देत होतो आम्ही. त्या टायमाला सोमवारी 10:30 वाजेपासून तर 12 वाजेच्या आत सगळ्या लाभधारकाला येणं, त्याच्या हातात चेक देणं, तो जर अंगठा देत असेल तर त्यांनी अंगठा टेकवणं आणि
त्याला रुमाल सुद्धा देत होतो पुसायला, आणि त्याला चहा पाणी पाजून 11ची बँक चालू होण्याच्या आत त्याला आम्ही सगळे चेक देत होतो. दर सोमवारी बाजारच्या दिवशी 25, 30, 50, 60, 150, 200, 500 पर्यंत आम्ही चेक वाटत होतो. पण असं कोणी म्हटलं नाही का आम्हाला चेक मिळाला नाही, आणि या चेकमधून आम्हाला 10 रुपये कोणी मागितले. खरं तर तुम्हाला अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारावा लागणार आहे. आता सध्या तुम्ही सगळ्या सर्कलमध्ये फिरतात, काय नागरिकांच्या अपेक्षा आहे, आणि खरं तर जे महत्त्वाचे प्रश्न होते जे जिल्हा परिषद अंतर्गत सुटू शकत होते मात्र ते सुटले नाहीत? हाय, रस्त्याच्या अडचणी, आरोग्याच्या अडचणी आहेत, शाळेच्या अडचणी आहेत, जिथे जिथे छोटे मोठे कामं आहेत का बा कोणाला जर काही गरज पडली तर लोकप्रतिनिधी हाक मारली तर वो देणारा असावा लागतो. मग त्याचं काम सातबारा काढायचं असेल, तलाठी भेटत नसेल, ग्रामसेवक भेटत नसेल, काही असू द्या, छोटं मोठं काम असू द्या, गावच्या विकासापेक्षा एखाद्या कार्यकर्त्याचं एखादं माणसाचं छोटं बी काम केलं तर त्याला मोठं काम वाटतं, कारण प्रत्येकाचं काम सगळ्याच गोष्टीत नसतं, म्हणून आपण त्यांचं काम केलं पाहिजे. बरं, अजून शेवटचा प्रश्न विचारतो, लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं, आणि लोकांना तुम्ही काय तुमच्या गटातल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी एकच आवाहन करेन, मला ज्यांनी 2007ला सभापती असताना काम पाहिलं, आज नवीन तरुण वर्ग आलेला आहे, पदही नसताना मी आज प्रत्येकाच्या सुखात दुःखात आडी अडचणीत असतो. जो निधी आमदार साहेबांनी आणण्याचा प्रयत्न केला तो आणण्याचं काम मी केलं, ठामपणाने सांगतो. कारण शेवटी सासर आणि माहेर हा फरक असतो. ज्या टायमाला महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळत असतो त्या टायमाला मी हक्कानं त्यांचा हात धरून सांगतो का हे पैसे, हे बजेट माझ्या भागात गेलं पाहिजेत, हे काम केलं. जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं परत एकदा जर मेंबर झालो तर मी तसाही रस्त्यावर होतो, आजही राहीन आणि उद्याही राहील. बरं, अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा राहिला. हे सगळे लोक, अनेकांसोबत तुम्ही राजकारण केलेलं आहे, अनेक लोक गेली 25-30 वर्ष एकमेकांविरोधात होते, मात्र सर्व विरोधक आता आमदार बोराडे यांच्यासोबत आम्हाला दिसतात. जो परिवार चिगडगाव कुटुंब गेली 25-30 वर्ष राजकारणात सक्रिय राहिला तो आज आमदार बोराडे यांच्या व्यासपीठावर आम्हाला दिसतो आहे. त्यांनी पाठिंबा दिला, ते तुमच्या पक्षातही आले. या सगळे समीकरण घडवण्यामध्ये तुमची भूमिका खरं तर महत्त्वाची ठरली असं बोललं गेलं. विधानसभेचं समीकरण खरं तर तुमच्यावर बोललं गेलं. काय या सगळ्याविषयी सांगाल तुम्ही? कसं असतं, राजकारणात ज्याची त्याची बाजू मांडली पाहिजे, मतभिन्नता असू शकते, मनभेद नसले पाहिजे. परिस्थिती अशी झाली का आमची कडवट भूमिका कधीच नाही राहिली राजकारणात, सॉफ्ट भूमिका राहिली. प्रामाणिकपणाने पक्षाचं काम करायचं, पक्षाची बाजू मांडायची. ज्यावेळेस वेळ आणि काळ येते ना त्या टायमाला कोण कधी मदत करील हे सांगता येत नाहीत, कारण राजकारणामध्ये सगळेच दोर काटायचे नसतात, कापायचे नसतात. त्यामुळं त्यांना असं वाटलं की बाबा आता बोरणारे सर एक चांगला माणूस आहेत, एक ऑप्शन आहेत, एक कार्यकर्ता आहेत, त्याच्याबद्दल त्याला कुठलाही कर्व नाही, कुठला असा मोठेपणा नाही, तो प्रत्येकाची समजून उमजून घेऊ आणि तालुक्याचा विकास करू शकतो, म्हणून यांना असं वाटलं असेल का एक आपला जवळचा माणूस म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली. नाही, पण आता तुम्ही मनभेद आणि मतभेदाचा विचार केला, ठोंबरेंचे तुमचे कसे आहे मतभेद की मनभेद कसे आहेत? नाही, फक्त आमचं राजकीय भांडण, बाकी काहीच नाही. ते नात्यातले सगळे एकमेकाचं आहेत, पण राजकारणाच्या व्यासपीठावर मी फक्त ठामपणाने एक शिवसैनिक म्हणूनच भूमिका मांडत आलो. नाही, पण असं म्हटलं जातं की त्यांचे काकाही बरेच दिवस राजकारणामध्ये होते, या ठोंबरे परिवाराने काँग्रेसमध्ये राहिलेत, आता ते राष्ट्रवादीमध्ये आहेत, भाजपमध्ये ते येणार होते, सगळे खरं तर पक्षांमध्ये ते राहिले. ते या सगळ्या भागासाठी काही करू शकले नाही का? आता त्या जनतेलाच माहिती आहे काय केलं. आता मी जर काही बोललो तर ते राजकीय आरोप होईल किंवा स्टंटबाजी होईल. त्यामुळं मी टीका टिप्पणी काहीच नाही. माझं केलेलं काम, माझी केलेली सेवा, हे 2 हात आणि 1 मस्तक एवढंच आहे माझ्याजवळ, कधी लोकांच्या पायाशी आहे. नाही, पण आता तुमच्यावरती आता जर व्यासपीठावर बोलले तर तुम्हाला त्याच्यावर बोलावं लागणार आणि वेळ आल्यावर तुम्ही बोलणार. वेळ आणि काळ आल्यानंतर मग ते बोलणार, परंतु सुरुवात आपण नाही करायची. सुरुवात त्यांनी केलं, शेवट करायला मी कधी तयार आहे. आमदार बोराडेंचं वाक्य होतं हे, मी शेवट मी करणार, सुरुवात जर विरोधकांनी केली तर. पण काय तुमच्या मतदारांना, तुमच्या या सगळ्या नागरिकांना तुम्ही आव्हान कराल या पॉडकास्टच्या माध्यमातून? काहीच नाही, फक्त आता मला तुम्ही म्हणजे आज मी मतदान रूपी आशीर्वाद मागायला चाललो, आजही रस्त्यावर होतो, उद्याही आहेत, आणि तुम्ही जे जे काम सांगाल ते मी करण्याचा प्रयत्न करील. असं काही नाही की बाबासाहेब जगताप हा कोणाचा तरी एक जवळचा माणूस आहेत, फार असा आहेत असं म्हणून तर लोक मला ओळखत नाही. एक बाबासाहेब जगताप सर्वसामान्य, एक सामान्य कुटुंबातला आणि एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. बरं, आपण बघितलं की आपल्यासोबत खरं तर शिवसेनेचे फायर ब्रँड नेते बाबासाहेब पाटील जगताप होते, कधी न व्यक्त होणारे, कॅमेऱ्यापासून दूर पडणारे, मात्र आज स्वतःची वेळ आल्यानंतर त्यांना आम्ही व्यक्त केलेला आहे. त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवरती आपण आज त्यांना व्यक्त केलेला आहे. त्यांचा हा राजकीय प्रवास तुम्हाला कसा वाटला, त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला सांगू नका. पाटील, तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. हा आपला व्हिडिओ इथेच थांबूया तिथेच. धन्यवाद.